नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता रोहिणी ही घराची साफसफाई करून पोछा वगैरे घराला लावत असते आणि तेवढ्यात मात्र तेथे आता मलिका आणि अर्पिता ह्या अगदी मस्त नाश्ता करत असतात आणि तेवढ्यात स्वानंदी तेथे येते। स्वानंदी आता हे सर्व बघून रोहिणीला विचारते की रोहिणी तू हे सर्व काम का करते। त्यावर आता रोहिणी म्हणते की हे बघा मॅडम, दररोज मी हेच काम करत आहे। त्यावरती स्वानंदी म्हणते की अगं पण आजपासून मात्र हे काम आता अंशुमनचं असणार आहे, मग तू हे काम का करतेस, अंशुमन कुठे गेला। आता हे ऐकून मलिका आणि अर्पिता या दोघींना तर धक्काच बसतो। त्यावरती आता रोहिणी म्हणते की हे बघा आम्ही असताना मात्र आता त्यांनी काम करायची। त्यावरती स्वानंदी म्हणते की अगं हे बघ घरचीच काम आहे, मग त्यात काय होतं। मलिका हे सर्व ऐकत असते। स्वानंदी म्हणते की प्रत्येकाला हे काम यायलाच हवं। त्यावरती लगेच आता रोहिणी म्हणते की मॅडम त्या कसं करतील बरं, काही झालं तरी त्याला शेवटी फिगर आउट करावं लागेल आणि ज्याचे काम आहे त्याला अगदी करावंच लागेल। असे बोलत बोलत मात्र ती मलिकाच्या टेबल जवळ येते। मलिका चहा बिस्किट वगैरे खात असते आणि तेवढ्यात आता स्वानंदी तेथे येते की जर हे काम नाही झालं तर त्याची शिक्षा वाढेल असं जेव्हा म्हणते तेव्हा आता मलिकाच्या हातातील बिस्किट आहे तर ते खाली पडते। त्यावरती मलिका म्हणते की ते नाही, कारण तो विसरून गेला असेल, ह्या सगळ्या कामाची त्याला सवय तर नाही। त्यावरती आता स्वानंदी सुद्धा टॉन्ट मारतच बोलते। स्वानंदी म्हणते की या सगळ्याचा विचार मात्र त्याने अगदी श्वेताला त्रास देण्या अगोदर करायला हवं होता आणि खरंच किती बरं झालं असतं आणि बघा ना आता त्याला किती काम करावं लागेल। त्यावरती मलिका घाबरत घाबरत हो असं म्हणते। तेव्हा आता मलिका ते बिस्किट वगैरे आहे ते साफ करून घेत असते तर स्वानंदी तिला म्हणते की काकू तुम्ही राहून द्या, अंशुमन आहे तो अंशुमन करेल। मलिका आता घाबरतच स्वानंदीच्या समोर हो हो असं करत असते आणि मी त्याला बोलावून घेऊन येते, तो नक्की करेल साफ हे सर्व असे बोलत ती अंशुमनला बोलण्याचं नाटक करत आतमध्ये जात असते। अर्पिता लगेच आता मलिकाला म्हणते की मम्मा बोलण्यातील तिचा जो कॉन्फिडन्स आहे तो किती वाढलेला आहे, तुला सुद्धा तुझ्या समोर कशी बोलत होती, ती मात्र आता जे काही अगदी मालकीन असल्यासारखं आपल्याशी बोलत होती आणि तू मात्र तिच्याशी बोलताना आपला स्टाफ आपल्याशी जसा बोलतो तसं बोलत होती। त्यावरती आता मलिका रागाने दात खात म्हणते की ते म्हणतात की अडला हरी, आणि काल मात्र समरने तिचं ऐकून घेतलं आणि तिचं कौतुक केलं म्हणूनच ती शेपारलेली आहे आणि स्वतःला या घराची मालकीन ती समजायला लागली। त्यावरती अर्पिता म्हणते की अगं मम्मा ती तर मालकीन आहेच। आता मात्र मलिकाला राग येतो आणि ती अर्पिताला रागाने थोबाड पडू असं म्हणते। त्यावरती आता घाबरतच अर्पिता म्हणते की अगं हे बघ मम्मा असं तिला वाटतंय। त्यावरती मात्र आता मलिका रागाने म्हणते की तिला काही वाटेल पण मी तिला मालकीन होऊन देईल असं ना। आता अर्पिता म्हणते की चल अंशुमनला बोलायचं आहे। मलिका म्हणते की बरं चल, म्हणून ते दोघी अंशुमनच्या रूम मध्ये येतात। अंशुमन मात्र गाढ झोपलेला असतो। तेव्हा आता मलिका झोपलेला बघून म्हणते की बघ काय करतोस, दुनिया इकडची इकडे झाली याची, पण तरी सुद्धा याची मजाच बघ, निवांत झोपलाय। अरे अंशुमन सुरुंग लागलेला आहे, उठ लवकर, म्हणून अंशुमन उठ उठ म्हणून अर्पिता सुद्धा आता अंशुमनला उठवत असते। अंशुमन उठत नसतो तर अर्पिता लगेच ग्लास भरून पाणी घेते आणि त्याच्या तोंडावर पाणी ओतते। अंशुमन लगेच घाबरतच उठतो। अंशुमन इतका अगदी घाबरत बरजळतच उठतो की माझी हार्ड ड्राईव्ह दे। त्यावरती आता ह्या दोघींना मात्र जेव्हा तो बघतो तेव्हा शांत होतो। मलिका रागाने म्हणते की तुझी हार्ड ड्राईव्ह आहे तर ती गेली खड्ड्यात, उठ आणि चल। तेव्हा लगेच अंशुमन आता हाय वगैरे बोलत असतो आणि झोपेमध्ये आता जांभळ्या देत विचारतो की तुम्हाला काय हवं आहे। मलिका म्हणते बरंचसं काही हवं आहे, देतोस ना शेवटी, कारण हे बघ तुझ्या विरुद्ध मात्र लोक हे पुरावे गोळा करत असतात। आणि मलिका त्याला उठवायला सांगते उठ लवकर उठ। तर आता अंशुमन रागाने म्हणतो काय ग काय फालतूपणा लावला मम्मा हा सर्व, आणि हे बघ काल मी म्हणालो मी नोकरासारखे झाडून वगैरे घेतो पण मी मात्र घर वगैरे काही झाडून घेणार नाही, आणि हे बघ मला झोपून दे। आता लगेच तो खाली झोपतो। अर्पिता म्हणते की अंशु तू जर काम नाही केलं तर तुझी शिक्षा आणखीनच वाढेल। मलिका सुद्धा आता अंशुमनला उठ म्हणते तर आता अंशुमन झोपून घेतो। मलिका म्हणते की असं नाही ऐकणार, म्हणून ती त्याचे हात वगैरे धरते आणि त्याला उठवत असते। आता मलिकाला खूप टेन्शन येते। मलिका म्हणते की अप्पी तू सांग अगं याचं काय करू मी आता। त्यानंतर आता स्वानंदी देवघरामध्ये आता देवाची आरती वगैरे करत असते आणि तेवढ्याच समर तिथे येतो आणि समर आता आरती वगैरे घेतो। त्यावरती आता स्वानंदी त्याच्याकडे बघत असते तर समर विचारतो की काय झालं। स्वानंदी म्हणते की तुम्ही तर आरती सुद्धा घेतली, सहसा म्हणजे मी जर आरती अशी पुढे केली तर तुम्ही घेत नसतात, म्हणून त्या गोष्टीचं मला जरा आश्चर्यच वाटतं। त्यावरती समर म्हणतो की काही बदल झाले हे मात्र नक्की आहे। त्यावरती स्वानंदी विचारते की म्हणजे नक्की काय। त्यावरती समर म्हणतो की हे बघा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये मतभेद आहे हे नक्की आहे, परंतु तरी सुद्धा तुमची अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती आहे ती मला फार आवडते, मला खूपच आवडली, त्यामुळे कायम तुम्ही अशाच राहा। त्यानंतर आता इकडे मलिका आणि अर्पिता अंशुमनला कामाला लावतात।
आता मात्र तो साफसफाई करत असतो, परंतु त्याला खूप राग येतो आणि तो म्हणतो की ह्या सोनंदीने पूर्ण लिमिट क्रॉस केलेली आहे, माझी जर सटकली तर मी तिला नाही सोडणार. त्यावरती मलिका म्हणते की अंशुमन जरा शांत, येथे स्टाफ समोर असं बोलू नको. जरा कोणत्याही स्टाफने जर हे सर्व ऐकले आणि सोनंदीला जाऊन जर सांगितले तर या सर्वाची वाट लागली असं समज. एकतर प्रॉब्लेम खूप वाढलेले आहेत आणि त्यामुळे जरा तू शांतच राहा आणि जरा जाऊन काम कर आणि हे बघ गुड बाय. तेव्हा आता अर्पिताला मलिका म्हणते की तू जा आणि त्याच्यावर कामावर लक्ष ठेव, काय करतो आणि काय नाही, नक्की काहीतरी तो गोंधळ घालून ठेवेल. तेव्हा लगेच आता अंशुमन मात्र अगदी साफसफाई करत असतो आणि अर्पिता त्याच्या मागे राहते. त्यानंतर आता समर ऑफिसला जायला निघतो, परंतु सोनंदीची जी फाईल आहे ऑफिसची विसरून राहिल्यामुळे मात्र आता ती पुन्हा मागे येते. समर तिला विचारतो की तुम्ही अजून गेला नाहीत का. आता सोनंदी म्हणते की अहो माझी ऑफिसची फाईल विसरून राहिली होती म्हणून परत घ्यायला आले. तर समर विचारतो की मी तुम्हाला सोडायला हवं का. आता सोनंदी म्हणते की नको मी जाईल. समोर पुन्हा विचारतो की स्कूटरवरून मी तुम्हाला ऑफिसला सोडेल याची भीती वाटते का. तेव्हा आता सोनंदीला फार हसायला येतं आणि म्हणते की मला भीती नाही वाटत, त्या दिवशी रस्त्यावरच्या लोकांना नक्की भीती वाटली असेल म्हणून सोनंदीला खूप हसायला येतं. आता समोर हसतो आणि म्हणतो खरंच आता कुठे दिवस नॉर्मल सुरू झाला असं वाटतंय. आणि आता सोनंदी जायला निघते तर समोर म्हणतो की एक मिनिट, तुम्हाला एक ऑफर आहे आणि आता मला ऑफिसमध्ये काहीतरी मला एक चेंज करायचं आहे. म्हणजे हे बघा, आता ऑफिसमधील जे लोकांसमोर आहे तर तुम्ही त्यांच्या बॉसची बायको आहात मॅडम, आणि आता आपल्यामध्ये तसं तर काही नातं नाहीच आणि ह्या श्वेता प्रकरणामुळे सगळेजण अगदी तुमचे फॅन झालेले आहेत आणि विशेषतः म्हणजे लेडी स्टाफ. तेव्हा आता सोनंदी म्हणते की अहो पण हे सर्व करायला हवं. तेव्हा समर म्हणतो की हो हे नक्की तुमचंच काम आहे. त्यावरती मात्र आता सोनंदी खुश होते आणि म्हणते की तुम्ही तर आज चक्क मला कौतुक करून कॉम्प्लिमेंट देता, मला खरंच विचित्र वाटतं. त्यावरती समर म्हणतो की मी तुम्हाला ऑफर देतोय, श्वेताच्या प्रकरणामध्ये तुम्ही जो काही अगदी स्वतः स्टँड घेतला त्यामुळे खरंच तुम्ही सगळ्यांच्या विश्वासात आहात. त्यामुळे आता ह्या सर्वांसाठी म्हणजे तुमच्यासाठी ऑफिसमध्ये एक तुमचं खास असं पद निर्माण केलेलं आहे. तर त्यावरती आता सोनंदी विचारते की माझ्यासाठी आणि ते पण तुमच्या ऑफिसमध्ये पद. आता समर म्हणतं की हो. त्यावरती आता सोनंदी विचारते की कुठलं. तर आता समर म्हणतं की तुम्हाला तर माहितीच आहे की TNA तक्रार नेमणूक अधिकारी. तेव्हा आता सोनंदीला फार हसायला येतं. त्यानंतर अंशुमन इकडे साफसफाई करत असताना अर्पिता त्याच्या जवळ येते आणि म्हणते की हे बघ आता यापुढे तू शांत राहणं हेच शहाणपणा आहे. अंशुमनला राग येतो. तो रागाने म्हणतो की ताई तू मला शहाणपण शिकवणार आहे का. आणि हे बघ आता मी माझ्या घरामध्ये मान खाली घालून शांत नाही बसणार हे लक्षात ठेव. तिच्याकडे बघितलं तरी सुद्धा माझ्या डोक्यात तिडीक जाते. तेव्हा लगेच अर्पिता म्हणते की अरे शांत हो जरा. तर आता अंशुमन तिला म्हणतो की शुकशुक करू नको, जरा माझी मदत कर. आणि बघतेस ना तू माझी काय अवस्था झाली. एक नंबरची माजरुटी आहे ती सोनंदी, फक्त एक चान्स मला मिळून दे, मग मी तिला नाही धडा शिकवला तर मी सुद्धा नावाचा अंशू नाही. तेव्हा अर्पिता म्हणते की अरे बघ ते येतात. लगेच अंशुमन साफसफाई करायला घेतो. अर्पिता त्याला आता मुद्दाम समर आणि सोनंदीच्या समोर धूळ वगैरे दाखवत असते. त्यानंतर मात्र आता समर आणि सोनंदी एकमेकांशी चर्चा करत बोलत असतात आणि आता अंशुमन अर्पिता हे सर्व पाहत आहे. आणि आता मात्र अंशुमन आणि अर्पिता रागाने त्या दोघांकडे बघत असतात. ते दोघं गप्पा करत असतात. आता लगेच समर म्हणतो की आता कसं नॉर्मल वाटतं. त्यावरती सोनंदी विचारते की नक्की काय. मी सारखी आता भांडणाला सुरुवात तुम्ही केली. तर आता समर असं म्हटल्यानंतर सोनंदी म्हणते की तुम्ही केली. समर म्हणतो की तुम्ही नेहमी सारख्या थांबत सुद्धा नाही. सोनंदी म्हणते की का थांबू, सुरुवात तर केली तर शेवट सुद्धा करायला हवा. आता अर्पिता आणि अंशुमन रागाने ह्या दोघांकडे पाहतात आणि आता मात्र लगेच समर म्हणतो की चुकीची इच्छा आहे, कारण आपल्या भांडणांचा शेवट कधीही नाही होत, ते वाढतच जाते. तेवढ्याच सोनंदीच्या मोबाईलवर फोन येतो. आता सोनंदी म्हणते की एक मिनिट. आणि सोनंदी आता फोन घेते. कुठे आहात तुम्ही, आणि ॲपवर असं काहीतरी ती बोलते आणि आता फोन ठेवते. समोर तिला पुन्हा म्हणतो की हे बघा मी अजून सुद्धा तुम्हाला सोडतोय. त्यावरती सोनंदी म्हणते की नकोय, तशीच सवय लागेल आणि नंतर मात्र बस त्याच्यातून जर गैरसमज झाले तर काय करणार. त्यावरती समर म्हणतो की हेच मला म्हणायचं आहे की तुम्हाला भांडायला आवडतं म्हणून मुद्दाम तुम्ही हे सर्व करतात. त्यावरती सोनंदी हसते आणि मला नाही आवडत ओके असं म्हणून चला आता म्हणते. समर आता अगदी तिच्याबरोबर खुश असतो, परंतु अंशुमन रागाने बघत आहे. समर आणि आता सोनंदी जायला निघतात. तोच लगेच आता अंशुमन तेथील आता फ्लावर जो काही फ्लॅट आहे तो घेतो आणि तो उचलून मात्र आता समर आणि सोनंदी हे दोघं जात असताना त्यांच्या डोक्यावर टाकणार, तो फेकून देतो.
आणि आता त्यांच्या डोक्यावर पडणार तोच लगेच समर स्वानंदीला धरतो आणि स्वानंदीला बाजूला करतो. आता मात्र हे बघून मात्र समर आणि स्वानंदीला खूप मोठा धक्का बसतो. आता जे काही घरातील स्टाफ आहे धावतच येतात त्या आवाजाने. अर्पिताही तेथेच असते. अंशुमन मुद्दाम सॉरी दादा असं करतो. समर स्वानंदी आता अंशुमनकडे बघत आहेत. आता अंशुमन सॉरी सॉरी करत असतो की चुकून धक्का लागला, ह्या सर्व कामाची मला सवय नाही असे म्हणतो. तेव्हा समर आता नारायणला साफ करायला सांगतो ते जे काही फुटलेले आहे ते सर्व. तर स्वानंदी म्हणते की नारायण कशाला, आणि हे बघा आपलं ठरलेलं आहे की सगळं काम अंशुमन करेल. पण स्वानंदी आता त्याच्याकडे रागाने बघते तर अंशू लगेच म्हणतो की हो मी आलो आणि धावतच खाली येतो. आता अर्पिता सुद्धा म्हणते की सॉरी कारण त्याचा चुकून धक्का लागला आणि हे बघा आणि हे सर्व मुद्दाम केलं नसेल आणि आपल्या अंशूला मात्र ह्या सर्वाची सवय नाही. बघ ना त्याची अवस्था काय झालेली आहे आणि सॉरी दादा तुला लागलं तर नाही ना असे मात्र अंशुमन म्हणत म्हणत आता जे काही ते काचेचे तुकडे वगैरे आहे तर तो अगदी गोळा करायला जातो. आणि तेवढ्यात आता सॉक्स घातलेले असताना सुद्धा आता ती काच आहे तर त्याच्या बोटात घुसते आणि त्यातून रक्त येत आहे. समर आता हे सर्व पाहत आहे. अंशू त्याच्याकडे बघतोय आणि आपल्या जखमेकडे सुद्धा. स्वानंदी सुद्धा आता समरकडे बघत आहे. तेव्हा तरी सुद्धा काही पर्वा न करता समर रागाने अंशुमनकडे बघत बाहेर निघून जातो. आता अंशुमनला आणखीनच राग येतो आणि अर्पिताला सुद्धा. तेव्हा स्वानंदी सुद्धा रागाने बघत अंशुमनकडे बाहेर निघून जाते. अंशुमन त्यांच्याकडे रागाने बघतोय. आता अंशुमनला इतका राग येतो आणि रागाने पुन्हा ती वस्तू फेकून देतो. त्यानंतर आता समर ऑफिसमध्ये आल्यानंतर आनंद त्याच्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि आता समर म्हणतो की खरंच खूप बरं वाटलं, डोकं जरा शांत झालं. आनंद आता समरला म्हणतो की हे बघ अरे जास्त विचार करू नकोस. त्यावर त्या लगेच म्हणजे समर म्हणतो की अरे काय विचार करणार, कारण शेवटी आपलंच नाणं हे खोटं निघालं. हे बघ तू सांगितल्याप्रमाणे मी सर्व तयारी केली. श्वेता येण्याची वेळ तर झालेली आहे, ती निघालेली आहे आणि तिच्या स्वागतासाठी उत्तम तयारी सुद्धा केलेली आहे. त्यावर आता समर त्याला गुड आणि थँक्यू म्हणतो. तर आनंद म्हणतो की मला कशासाठी थँक्यू, मी काही इतकं मोठं काम नाही केलेले. त्यावरती समर म्हणतो की अरे तसं नाही, पण तुझ्याशी बोलताना मात्र मला कोणतीही शंका येत नाही, निसंकोचपणे मी बोलू शकतो, त्याबद्दल थँक्यू. अरे आपण एखाद्या माणसावर इतका विश्वास ठेवतो आणि तो आपला विश्वासघात करतो. अंशुमन इतकी वर्ष जे काही वागत होता तर ते खरं होते का, सगळं खोटं होतं का? तेव्हा लगेच आनंद म्हणतो की हो हे बरोबर आहे, हे सगळं खोटं होतं. आनंद म्हणतो की अरे असा विचार तुझ्या डोक्यामध्ये येऊन दे, तो चुकीचा नाही, परंतु एक गोष्ट मात्र, तू जे काही वागला ना ते खरंच खूप चांगलं होतं. योग्य माणसाच्या बाजूने तू उभा राहिला तर त्यासाठी थँक्यू तर आम्ही तुला म्हटलं पाहिजे. श्वेताला तू परत कामावर बोलून घेतलं. त्यावरती समर म्हणतो की हे बघ यापुढे मात्र आपल्या ऑफिसच्या कोणत्याही फिमेल स्टाफ समोर अशा गोष्टी नाही घडू शकणार, याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. त्यावरती आनंद म्हणतो नाही होणार, डोंट वरी. तर आता समर म्हणतो की हे बघ आपल्या ऑफिसच्या स्टाफला मात्र ह्या सगळ्याविषयी जर बोलायचं असेल तर त्यासाठी आपण एक आता जी करत आहोत म्हणजे ऑफर, तर त्याच्या जे काही TNE असतील म्हणजे तक्रार निवारण अधिकारी, तर त्या म्हणजे स्वानंदी मॅडम आणि त्याच हे सर्व काही बघतील. आता हे ऐकून आनंदला तर आनंद होतो आणि समर म्हणतो की इथपर्यंत मला थांबायचं नाही, तर आपल्या ऑफिसमधील सगळ्या महिला स्टाफसाठी हेल्प डिफेन्स वर्कशॉप सुद्धा घ्यायचा आहे. त्यासाठी माझं एकाशी बोलणं सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे तू एक काम कर आनंद, निकिताला बोलून आपल्या सगळ्या काही स्टाफला एकत्र कर आणि श्वेताचा आता हा जो वेलकमचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण त्याला लगेच सुरुवात करूया. त्यावर आनंद म्हणतो की अगदी ग्रेट, आणि स्वानंदी वहिनी ऑफिसमध्ये कधी येणार आहे? आता मात्र समर म्हणतो की त्यांना तर विचारायला हवं. त्यावरती आनंद म्हणतो की अरे मग तू तुझ्या बायकोला फोन कर आणि मी माझ्या बायकोला फोन करतो. त्यानंतर स्वानंदी आपल्या बाबांना भेटायला येते आणि म्हणते की अंशुमनला तर शिक्षा मिळाली, आता नंबर असेल काकूंचा. तेव्हा आता बाबा तिला म्हणतात की हे बघ आता श्वेताची लढाई तू जिंकली, त्यामुळे थोडंसं थांबून घे, इतक्या घाईने सर्व निर्णय घेऊ नको. जावई बापूंना आता इतका धक्का पचवण्यासाठी वेळ लागेल. आपला भाऊ स्वतः कसा वागतो हे कळल्यानंतर त्यांना प्रचंड धक्का बसला असेल याचा विचार कर. हे बघ ज्या बाईला त्यांनी आई मानलं आणि ती बाई सुद्धा आपल्याला इतकं फसवते हे अगदी समजल्यानंतर त्यांच्या मनाची काय अवस्था होईल याचा विचार कर. आनंदी म्हणते की बाबा हे बघा ते कळायला तर हवंच त्यांना, आणि मी त्यांना अगदी इतकं लवकर हे सर्व नाही सांगणार. तेवढ्यात आता समरचा कॉल स्वानंदीच्या मोबाईलवर येतोय आणि आता स्वानंदी फोन घेऊन आता समर म्हणतो की 2 असे अपडेट आहे की श्वेता आहे तर ती आता जॉईन करते. तर स्वानंदी हे ऐकून खूपच छान असं म्हणते आणि आजच्या ऑफिसच्या महिला, आपल्या ऑफिसच्या सर्व महिला आहेत त्यांच्या सर्व महिला स्टाफची आता एक सेल्फ डिफेन्स अशी वर्कशॉप मी घेण्याची ठरवलेली आहे. हे ऐकून स्वानंदीला आनंद होतोय आणि आता तो घाईने स्वानंदीला ऑफिसला बोलावतो आणि ऑफिसमधील स्टाफला सुद्धा तुम्हाला भेटण्याची खूप उत्सुकता आहे असे म्हणतो. तेव्हा आता हे ऐकून स्वानंदीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते की तुम्ही समर राजवाडेच बोलतात का? त्यावरती आता समर म्हणतो की मीच बोलतोय. असं का विचारतात? फोन तुमचा हॅक नाही झालेला. त्यावर
त्यावरती स्वानंदी म्हणते की नाही, परंतु आता मात्र वेगळेच राजवाडे माझ्याशी बोलत आहेत. म्हणजे राजवाड्यांना इतकं सॉफ्ट बोलता येतं हे माहितीच नव्हतं. आणि स्वानंदी म्हणते की हे बघा, माझं ऑफिस सांभाळून मी हे सर्व करेल, मान्य आहे ना तुम्हाला? समर म्हणतं की हो नक्की, मी शनिवार आणि रविवार माझ्या स्टाफशी येऊन भेटाल म्हणून. त्यावर आता स्वानंदी हो असं म्हणते. आणि आता स्वानंदी बाबांना फोन ठेवल्यानंतर म्हणते की मला आज चक्क वेगळेच समर राजवाडे पाहायला मिळतात आणि त्यांची फॅमिली चक्क त्यांना फसवते. हे अर्धी फॅमिली, पण आता यापुढे नाही. आणि आता मात्र मी त्यांच्या घरामध्ये मी त्यांची फॅमिली बनून गेलेले आहे, त्यामुळे आता यापुढे असं नाही होणार. आणि स्वानंदी आणि बाबा एकमेकांशी हसतात आणि हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.